अण्णांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या मोठ्या चळवळीतून समोर आलेलं राजकीय नेतृत्व म्हणजे अरविंद केजरीवाल. मग त्यांचा पक्ष स्थापन झाला, आम आदमी पक्ष. त्यांनी पूर्णपणे ते आंदोलन कसं हायजॅक केलं तो इतिहास आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण दोन गोष्टी या पक्षानं सुरुवातीपासूनच अतिशय वेगळ्या अशा मांडल्या होत्या. त्याच्या नावापासूनच त्याचं चिन्ह झाडू, आम आदमी पक्ष, आप, AAP. एक सगळ्यात पहिली गोष्ट अशी होती की जे प्रस्थापित पक्ष आहेत त्याच्यापेक्षा आमचं राजकीय चारित्र्य वेगळं आहे असं त्यांनी सांगायला सुरुवात केली होती. आणि जे चेहरे समोर आले होते सगळे नौखे होते राजकारणातले, त्यांच्यावर कुठले शिक्के नव्हते. त्याच्यामुळे स्वाभाविकच एक जे पहिल्यांदा सगळी प्रतिक्रिया असती सर्वसामान्य लोकांनी की नाही हे आपल्यातले आहेत असं सगळ्यांना वाटत होतं. हा एक. दुसरा मुद्दा, प्रस्थापित राजकीय पक्षांवरती टीका करत असताना आपण कसे वेगळे आहोत हे सांगत असताना त्यांनी जे काही अगदी त्याच्यातले छोटे मुद्दे मी फक्त घेतो, फार त्याच्यातले बारकाव्यात न जाता, की आम्ही त्या गाड्यांचा डामडोल कसा वापरणार नाही, साधी गाडी, सरकारी बंगले कसे वापरणार नाहीत, भ्रष्टाचाराचे नुसतं कोणी आरोप जरी केला तरी आमचा आमदार, खासदार, मंत्री राजीनामा कसा देईल, अशा असंख्य गोष्टी केजरीवाल यांनी तेव्हा सांगितला होता. त्यावेळेस लोकांना ती जी काही परिस्थिती होती, काँग्रेसच्या सरकारच्या विरोधातली, मनमोहन सिंग सरकारच्या विरोधातली, निर्भया प्रकरण जेव्हा घडलं होतं आणि लोकांचा प्रचंड संताप होता, या सगळ्याला मूर्तरूप देण्यासाठी राजकीय समोर काहीतरी पाहिजे असतं. दिल्ली आणि त्या प्रदेशामधल्या लोकांवरती फार मोठ्या प्रमाणात ह्या केजरीवाल यांच्या या सगळ्या प्रत्यक्ष राजकीय भूमिकेचा, म्हणजे अण्णांनी केलेलं सामाजिक आंदोलन पण त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेचा प्रभाव पडला आणि त्यांना तो फायदा राजकीय दृष्ट्या मिळाला. दुसरीकडून भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी सगळी मोहीम त्यांनी उघडलेली होती त्याला एक फार मोठा फायदा या सगळ्या चळवळीचा झाला. म्हणजे दिल्लीपुरता तो फायदा केजरीवालांनी करून घेतला, उर्वरित भारतामध्ये तो फायदा दिल्लीमध्ये लोकसभेसाठी फायदा भाजपनी करून घेतला आणि सत्ता मिळवली. बाकीच्या तर गोष्टी होत्याच. आता अपेक्षा अशी होती की ज्या आम आदमी पक्षाने 2014च्या निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा लढवल्या होत्या लोकसभेच्या, तितक्या तर भाजपनी लढवल्या नव्हत्या. मायावती जास्तीत जास्त जागा लढवायच्या असं जे सांगितलं जातं, त्यांचा विक्रम यांनी मोडला होता. 450च्या पुढे जवळपास जागा आम आदमी पक्ष लोकसभेच्या 2014ला लढवल्या होत्या, तितक्या तर दुसऱ्या कुठल्याच राजकीय पक्षांनी लढवल्या नव्हत्या. एक हवा जी त्यांनी तयार केली होती, दुर्दैवाने त्यांच्या सर्वसामान्य लोकांना ह्याच्यातला फोलपणा कळत होता. बदल पाहिजे हे ठीक आहे, म्हणून तुम्ही जे काही समोर करता आहात ते काही फार विश्वासार्ह नाही. एका छोट्या भागापुरतं असू शकतं की जे काही दिल्लीपुरतं लोकांनी मान्य केले तेही विधानसभेपुरतंच, लोकसभेला नाही. बाकीच्या उर्वरित भारतामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात अपयशाला तोंड द्यावं लागलं. 2014च नाही, तेव्हा त्यांनी मोदींच्या विरोधात स्वतः निवडणूक लढवली होती बनारसमधून. आणि सगळी चर्चा आपण बघत होतो, वारंवार समोर येत होती. म्हणजे एक थोडासा ज्याला अर्वाच्यपणा म्हणतो आपण, की राजकीय उठवळपणा, भाषा तशी विचित्र वापरणे, बाकीच्यांवरती टीका करत असताना मी फार चांगला आहे हे ठीक आहे, पण मला माझ्या चांगुलपणाचाच काय म्हणता येईल गर्व व्हावा आणि त्याच्या पद्धतीने मी इतरांना तुच्छ लेखावं, असं एक सगळं ते आम आदमी पक्षाचं तेव्हाचं वातावरण होतं. नंतर त्यांचा फुगा फुटला. दिल्लीपुरतंच ते फक्त चालू शकतं नाणं, तेही विधानसभेपुरतं हे सिद्ध झालं. आणि नंतर आता पंजाबमध्ये त्यांना यश मिळाल्याच्या नंतर पंजाबमध्ये एक विचित्र अशी राजकीय पोकळी तयार झालेली होती. काँग्रेसनी स्वतःच्या नेतृत्वाचं खच्चीकरण केलं कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं. पर्याय म्हणून जो शिरोमणी अकाली दल हा जो पक्ष भाजप बरोबर होता तो त्या सगळ्या ड्रग्सच्या धंद्यामध्ये आणि त्या अफू आणि बाकीच्या सगळ्या व्यवहारामध्ये प्रचंड बदनाम झालेला आणि त्याचा तोटा भाजपला भोगावा लागला. तेही बाजूला पडले, हेही बाजूला पडले. ती जी एक राजकीय पोकळी होती त्याचा बरोबर एक फायदा आम आदमी पक्षाला मिळाला आणि त्यांची तिथे निर्विवाद असं बहुमत म्हणून सत्ता आली. आता हे सगळं झाल्याच्या नंतर त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा यांच्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले होते, नुसते आरोप नाही, ते गंभीर प्रकरण झालं आणि सत्येंद्र जैन हे त्यांच्या एका मंत्र्याला सध्या आता तो तुरुंगात. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही इतर राजकीय पक्षांच्या पेक्षा वेगळे असं म्हटले होते, मग तुमचे मंत्री त्याच पद्धतीनं वागताना कसे आढळतात, त्यांच्यावरती हे अशा पद्धतीचे आरोप कसे काय होतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इतकी मोठी संधी दिलेली होती दिल्लीत प्रत्यक्ष कारभार करून दाखवायची आणि आता पंजाबमध्ये सुद्धा या दोन्ही पातळ्यांवरती तुम्हाला अपयश का आलं. मी अगदी महाराष्ट्रातलं उदाहरण देतो. सगळ्या प्रस्थापित बाकीच्या पक्षांनी आपले उमेदवार मागे घेतले, त्याच्यामुळे शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके जवळपास एकतर्फी निवडून आल्या, पण त्याच्यामध्ये नोटाला 12,000 पेक्षा जास्त मते, 2 नंबरची मतं नोटाला आहेत. आता ही मतं प्रस्थापित पक्षांच्या विरोधात आहेत असं आपण जर समजलो तर एका अर्थाने ते पराभव
वस्तुतः आपचा आहे, कारण की तुम्ही असं म्हणलं होतं की तुम्ही बाकीच्या पक्षांपेक्षा वेगळे आहात. त्याच्यामुळे इतर पक्षांना जर मतं नाही मिळाली तर आपण ते समजू शकतो, कारण की तो लोकांचा राग आहे तुम्ही म्हणतात. पण तुम्ही जर स्वतःला वेगळे म्हणत होते, तुम्ही तर ती निवडणूक लढवलीच नाही, पण लोक इतक्या किंवा ज्या ठिकाणी तेव्हा सुद्धा 2014च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला सुद्धा यांचे उमेदवार जिथे होते त्याच्यापेक्षा नोटाला जास्त मतं पडलेली. याचा अर्थ असा होतो की तुमचं हे जे ढोंग होतं की आम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळं आहोत, हे तुमचं प्रत्यक्षात काही असो सर्वसामान्य लोकांना ते पटलेलं नाही. म्हणून त्यांनी बाकीचे कोणी नको असलं तर नोटाला मत देणं पसंत केलं, पण तुम्हाला दिलेलं नाही. तुम्ही भ्रष्टाचार मुक्तीचा आश्वासन दिलं होतं, ते पण वास्तवामध्ये उतरलेलं नाही. पण मला जो उपस्थित करायचा तो अजून गंभीर मुद्दा जरा वेगळाच आहे. आम आदमी पक्षाने UPA 2च्या काळामध्ये किंवा UPAच्याच एकूण काळामध्ये फुकटाफाकटीच्या ज्या समाजवादी सगळ्या योजना सुरू झाल्या होत्या की तुम्हाला धान्य मिळेल, तुम्हाला 100 दिवसाचा किमान रोजगार हमी योजनेमधून मिळेल, शिक्षणाचा हक्क तुम्हाला फुकट शिक्षण मिळेल, ह्या सगळ्यातून गरज नसताना त्यांनी मागितलेलं नसताना सुद्धा जबरदस्ती आम्ही त्यांच्यावरती काहीतरी उपकार करणार, त्यांना फुकटचं धान्य देणार, ह्याच्यातून जी एक सवय लागली होती भिकारडेपणाची, ज्याला आम्ही पुरुषार्थाचं खच्चीकरण असं म्हणतो, ह्याला खतपाणी आता आम आदमी पक्षानं घातलेलं आहे. त्या दिल्लीमध्ये तुम्ही जेव्हा म्हणता की महिलांना त्या ह्याच्यामध्ये प्रवास फुकट आहे रेल्वेमध्ये आणि तिथल्या त्या लोकल ह्याच्यामध्ये, कशासाठी? उच्चवर्णीय उच्च आर्थिक गटातल्या कुठल्या महिलेनं असं म्हणलं होतं की मी महिला म्हणून मला तुम्ही फुकट द्या? आणि हा सगळा ताण त्या तिजोरीवरती कसा पडतो आहे. तुम्ही मोहल्ला क्लिनिक म्हणले, त्यांची अवस्था किती वाईट झालेली ही काही पुन्हा वेगळ्या पत्रकारांना सांगायची गरज नाही. तुम्ही तुमच्याशी संबंधित दिल्लीतल्या कुठल्याही माणसाला विचार. तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही पाणी आणि वीज कशी फुकट देणारे, कमी ह्याच्यात देणारे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या कालबाह्य झालेल्या आहेत, प्रत्येकाची किंमत मोजावी लागते आणि ती किंमत जर लोकांना नाही तर दुसऱ्या कोणाला तरी म्हणजे सरकारला, म्हणजे परत अप्रत्यक्षरित्या लोकांनाच मोजावी लागते, कारण की लोकांनी दिलेल्या करावरती सरकार चालू असतं. हे जे सगळं ढोंग आपल्याकडे समाजवादाच्या नावाने, नेहरूंच्या नावाने, नंतर इंदिरा आणि राजीव आणि मग नंतर सोनिया यांनी अग्रक्रमाने चालवलं. गरिबांचा कळवाळा दाखवायचा, गरिबांच्यासाठीच्या योजना दाखवायच्या, फुकट शाळा सांगायच्या, फुकट धान्य सांगायचं, फुकट पाणीचं म्हणायचं, आश्वासन द्यायचं. या फुकटम फाकटीच्या सगळ्या गोष्टीमुळं एकूण अर्थव्यवस्थेला, एकूण विकासालाच कशी खीळ बसते हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आता दिल्लीमध्ये पण ते सिद्ध झालेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळपर्यंत डाव्यांची सत्ता होती, सगळी ती कामगारांच्या बाजूने बोलायचं, त्याच्या शिव्या भांडवलदारांना द्यायच्या. याच्यातून परिणाम एक झाला की एकूण आर्थिक गती पूर्णपणे, आर्थिक चाक रुतलं त्या ठिकाणी. दिल्ली तर तेच झालेलं आहे. पंजाब सारख्या उद्योगी राज्यांमध्ये सुद्धा आता हे अशा पद्धतीनं वागतात म्हटल्याच्या नंतर काही दिवसामध्ये तिथे पण परिणाम तेच होतील. आम आदमी पक्षानं ज्या पद्धतीची धोरणं राबवली, ही धोरणं व्यवहारतः अतिशय चूक होती, विकासाला अतिशय मारक होती. आणि हे कमी पडलं म्हणून की काय, दारूचे लायसन कसे वाटणं किंवा शाळा वर्गखोल्या कशा बांधल्या, या साध्या साध्या गोष्टीतला तुमचा भ्रष्टाचार आता समोर येत चाललेला आहे. आणि त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी म्हणून तुमच्याकडची शिक्षण व्यवस्था कशी चांगली असं तुम्ही बाहेरच्या वर्तमानपत्रामध्ये लेख छापून आणता. हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. भ्रष्टाचाराचा जो शोभत असे बाप, केजरूचा आप ओळखातो. दारू घोटाळ्यात अडकला मंत्री, आरोपाची जंत्री त्याच्यावर. 140 बदलले फोन, पाठीमागे कोण ओळखाते. चौकशी आधीच मिटवी पुरावा, वरती कांगावा राजकीय. शिक्षणाची बघा मस्त पाठशाला, धुंद मधुशाला परमिट. तुरुंगात मंत्री, राजीनामा नाही, आतूनच पाही कारभार. भ्रष्टाचार नावे वाजविजो डंका, त्याची पेटे लंका कांत म्हणे, त्याची पेटे लंका कांत म्हणे. हे स्वतः भ्रष्टाचाराच्या नावानं ओरडत होते आणि आता त्यांचेच मंत्री भ्रष्टाचारामध्ये, त्यांचं सरकार भ्रष्टाचारामध्ये अडकलेलं आहे. हे ज्या गोष्टी सांगत होते त्या गोष्टीमध्ये हे स्वतःच अडकलेले आहेत. हेच या सगळ्या प्रकरणातून सिद्ध होते आहे. आणि हे असं म्हणाले होते की नुसते आरोप झाले तरी आमचे मंत्री राजीनामे देतील. इथं तर आरोप होऊन यांचा मंत्री प्रत्यक्ष तुरुंगात गेलाय, पण तो राजीनामा देत नाहीये, हे त्याचा राजीनामा घेत नाहीयेत आणि परत वरती निर्लज्जपणे आम्ही कसे भ्रष्टाचार विरोधी आहोत याचं समर्थन वारंवार न्यूज चॅनल्सवरती येऊन करतायत. हे ढोंग ओळखा आणि ह्यांनी ज्या पद्धतीचं कारभार चालवला होता त्याचं प्रत्यक्षामध्ये त्याचं रूप काय आहे ते नीट समजून घ्या. इथेच थांबूयात.